विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक पर्यावरणाचे प्रकार आपण पाहत आहोत. आपला हा जेनेरिकचा पिरियड चालू आहे. मागच्या पिरियडलाच आपण व्यावसायिक पर्यावरणाच्या प्रकार किंवा वर्गीकरण पाहण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आपण एक मुद्दा अभ्यासलेला आहे, कारण व्यावसायिक पर्यावरणाचं वर्गीकरण मुख्य दोन भागात केलं जातं. एक अंतर्गत पर्यावरण किंवा आंतरिक पर्यावरण आणि दुसरं बाह्य पर्यावरण. तर यामध्ये आंतरिक पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात, त्या सर्व घटकांचा विचार आपण मागच्या पिरियडला केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण संस्कृती, उद्दिष्ट, व्यवस्थापनाची रचना, संचालक मंडळ यांचा विचार केला होता. त्याचप्रमाणे आपण बाह्य वातावरण, बाह्य पर्यावरण याचासुद्धा विचार त्यावेळेला केला होता. आणि त्यामध्ये आपण असा मुद्दा विचारात घेतला होता की बाह्य पर्यावरण हे दोन भागात विभागलं जातं. म्हणजेच पर्यावरणाचे प्रमुख दोन प्रकार असतात. एक अंतर्गत पर्यावरण आणि दुसरं बाह्य पर्यावरण. तर बाह्य पर्यावरणाचे पुन्हा दोन भाग होतात. त्यामध्ये एक सूक्ष्म पर्यावरण आणि एक समष्टी पर्यावरण किंवा व्यापक पर्यावरण. मग मागच्या पिरियडला आपण आंतरिक पर्यावरण पूर्णपणे पाहिलं. त्याचप्रमाणे बाह्य पर्यावरणामधील सूक्ष्म पर्यावरणाचा आपण विचार केला होता. आणि सूक्ष्म पर्यावरणामध्ये आपण ग्राहक, पुरवठादार, स्पर्धक, कंपनीची प्रतिमा या मुद्द्यांचा विचार केला होता. तर बाह्य पर्यावरणाचा किंवा बाह्य वातावरणाचा दुसरा जो भाग आहे, समष्टी पर्यावरण किंवा व्यापक पर्यावरण किंवा समष्टी वातावरण किंवा व्यापक वातावरण, याचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करावयाचा आहे. तर सूक्ष्म पर्यावरणाला एक वेळ नियंत्रित करता येणं सोपं असतं, नियंत्रित करता येतं. पण समष्टी पर्यावरण जे असतं, व्यापक पर्यावरण जे असतं, त्याला नियंत्रित करता येत नाही. ते नियंत्रणाच्या बाहेर असतं. आणि व्यावसायिकाला हे फार मोठं आव्हान असतं की बाह्य पर्यावरणातील समष्टी पर्यावरण हे कसं नियंत्रित करायचं, व्यापक पर्यावरण कसं नियंत्रित करायचं. तर या बाह्य समष्टी पर्यावरणाचे सुद्धा दोन भागात वर्गीकरण केलं जातं. एक आर्थिक पर्यावरण आणि दुसरं अनार्थिक पर्यावरण. तर अशा रीतीने समष्टी पर्यावरणाचे किंवा व्यापक पर्यावरणाचे दोन भागात वर्गीकरण केलं जातं. एक आर्थिक पर्यावरण आणि दुसरं अनार्थिक पर्यावरण. आता आपण ह्या दोन्ही पर्यावरणाचा विचार करूया, आर्थिक पर्यावरण आणि अनार्थिक पर्यावरण. प्रथम आपण व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण हे बघूया. तर व्यावसायिक पर्यावरणात आर्थिक बाब ही महत्त्वाची असते. प्रत्येक व्यावसायिकाचा नफ्याच्या महत्तमीकरणाकडे कल असतो. प्रत्येक व्यावसायिक असो, उद्योजक असो, तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या आर्थिक पर्यावरणात तीन घटक हे महत्त्वाचे असतात. तर आर्थिक पर्यावरण हे आर्थिक बाबींशी संबंधित असतं. प्रत्येक उद्योजक, व्यावसायिक हा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या आर्थिक पर्यावरणात तीन घटक महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये पहिला घटक देशाची आर्थिक प्रणाली. कोणत्याही देशाची आर्थिक प्रणाली कशी आहे यावर त्या देशाची आर्थिक विचारधारा आणि त्या देशाची आर्थिक संरचना ही कळत असते. आर्थिक प्रणाली याचाच अर्थ अर्थव्यवस्था कशी आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे यावरच त्या देशाची विचारधारा अवलंबून असते, आर्थिक संरचना अवलंबून असते. आणि व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचा विकास या बाबीसुद्धा अवलंबून असतात.
कारण अर्थव्यवस्था व्यवसायाला पोषक वातावरण देते आहे की नाही, ही बाब व्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. आणि म्हणून प्रत्येक देशाची आर्थिक प्रणाली किंवा अर्थव्यवस्था कशी आहे यावर त्या देशाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. तर अर्थव्यवस्था ही 3 प्रकारची आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर प्रत्येक अर्थव्यवस्थेतील व्यवसायाला दिलं जाणारं पोषक वातावरण हे वेगवेगळं असतं आणि त्यावरच व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. तर आर्थिक प्रणालीप्रमाणेच दुसरा मुद्दा आहे आर्थिक धोरण. आर्थिक धोरण देशाच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं आणि यावरच व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. आणि म्हणून आर्थिक धोरण कसं आहे यावरच व्यवसायाची प्रगतीही निर्भर असते किंवा अवलंबून असते. आर्थिक धोरण हे 4 प्रकारचं आहे: औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण, अशा 4 प्रकारचं आर्थिक धोरण आहे. तर आपण आर्थिक धोरण ह्या मुद्द्याचा विचार करत आहोत. आर्थिक धोरण हे विविध प्रकारचं असतं आणि आर्थिक धोरण हे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. तर आर्थिक धोरणांमध्ये व्यापारविषयक धोरण, मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण, औद्योगिक धोरण, भांडवल निर्मितीविषयक धोरण, स्थूल राष्ट्रीय उत्पादन यांचा विचार केला जात असतो. आणि हे धोरण कसं राबवलं जात आहे यावरच देशाचा विकास, पर्यायानं व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. कारण व्यापारविषयक धोरण कसं आहे, चलनविषयक धोरण कसं आहे, औद्योगिक धोरण कसं आहे, राजकोषीय नीती कशी आहे, व्यवसायाला प्रेरक वातावरण आहे का, व्यवसायाला वेळेवर भांडवल पुरवठा होणारा आहे का, यावरच व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती. तर देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे सुद्धा व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कारण आर्थिक स्थिती उत्तम असेल, चांगली असेल तर व्यवसायात जे उत्पादन होतं किंवा त्या कारखान्यामध्ये, उद्योगामध्ये जे उत्पादन होतं त्या उत्पादनाला चांगली मागणी येत असते. कारण लोकांचं उत्पन्न हे चांगलं असतं, बाजारपेठ चांगली असते आणि व्यवसायाचा विकास आणि विस्तार व्हायला त्यामुळे मदत मिळते. या उलट देशातील आर्थिक स्थिती जर उत्तम नसेल, लोकांचं उत्पन्न कमी असेल तर त्यांची मागणी पण कमी असते आणि त्यामुळे व्यवसायाचा विकास व्हायला तेवढी मदत, व्यवसायाचा तेवढा विकास हा होत नसतो. तर आर्थिक स्थिती ही अनेक घटकांवर अवलंबून असते. ते घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन, त्यालाच आपण नैसर्गिक साधनसंपत्ती असं म्हणतो. तसंच त्या देशातील मानवी संसाधन कसं आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीप्रमाणेच त्या देशातील मानवी साधनसंपत्ती कशी आहे, मानवी साधनसंपत्तीचा दर्जा कसा आहे, साक्षरतेचं प्रमाण किती आहे, राहणीमान लोकांचं कसं आहे, उत्पन्न किती आहे, ही बाबही महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे भांडवल निर्मिती किती होत आहे, त्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन किती आहे, त्या देशात विदेशी चलन किती प्रमाणात आहे, लोकांचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे, देशातील उद्योगाची स्थिती कशी आहे, आर्थिक विकासाचा दर कसा आहे, अशा अनेक बाबींवर आर्थिक स्थिती ही अवलंबून असते आणि आर्थिक स्थितीवरती व्यवसायाचा विकास आणि विस्तार हे अवलंबून असतो. तर अशा रीतीने व्यापक पर्यावरण किंवा समष्टी पर्यावरण हे 2 भागात विभागलं जात असतं: आर्थिक पर्यावरण आणि अनार्थिक पर्यावरण. आर्थिक पर्यावरणात 3 घटक महत्त्वाचे असतात. ते आता आपण अभ्यासले. त्यामध्ये आपण देशाची आर्थिक प्रणाली किंवा अर्थव्यवस्था हा मुद्दा विचारात घेतला, आर्थिक धोरण हा मुद्दा विचारात घेतला, तसेच आर्थिक स्थिती हा मुद्दा विचारात घेतला. आता समष्टी पर्यावरणाचा दुसरा भाग म्हणजे व्यवसायाचे अनार्थिक पर्यावरण. तर व्यवसाय एक आर्थिक क्रिया आहे
आणि अनार्थिक पर्यावरणाचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. तर व्यवसाय ही आर्थिक क्रिया आहे. उत्पन्न हा घटक महत्त्वाचा मानणारी, पैसा हा घटक महत्त्वाचा मानणारी ही एक आर्थिक क्रिया आहे. पण याच्यावरती आर्थिकेतर, अनार्थिक याचा अर्थ आर्थिकेतर घटकांचा परिणामसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतो. व्यवसाय जरी आर्थिक क्रिया असली, व्यवसायात आर्थिक बाब जरी महत्त्वाची असली, तरीसुद्धा व्यवसायामध्ये आर्थिकेतर घटक प्रभाव पाडत असतात. आणि ते आर्थिकेतर घटक म्हणजे सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, त्या देशातील सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. त्याचप्रमाणे राजनैतिक परिस्थिती कशी आहे, राजकीय वातावरण कसं आहे यावर सुद्धा व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. त्याचप्रमाणे तांत्रिक वातावरण कसं आहे, कायदेशीर वातावरण कसं आहे यावर सुद्धा व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. आपण एकेका घटकांचा व्यवस्थित विचार आता करूया. पहिला मुद्दा म्हणजे राजकीय वातावरण. स्थूल वातावरण किंवा बाह्य वातावरणातील जो आर्थिकेतर घटक आहे त्यांचा विचार आता आपण करत आहोत. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे राजकीय वातावरण. तर राजकीय वातावरणही व्यवसायाच्या विकासाला पोषक असेल तर व्यवसायाचा विकास हा वेगाने होत असतो. राजकीय वातावरण हे व्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाचं घटक आहे. कारण देशामध्ये जो राजकीय पक्ष आहे तर तो राजकीय पक्ष व्यवसायाला कसं धोरण राबवित आहे, व्यवसायाच्या दृष्टीने कसं प्रोत्साहित करत आहे यावरही व्यवसायाचा विकास आणि विस्तार अवलंबून असतो. कारण परराष्ट्र धोरण कसं आहे, देशातील करविषयक परिस्थिती कशी आहे, व्यवसायाला काही सवलती दिल्या जातात का, उद्योगाला काही सवलती दिल्या जातात का, यावरच व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. तर अशा रीतीने राजकीय वातावरणाचा प्रभावसुद्धा व्यवसायाच्या विकासावर पडत असतो. दुसरा घटक आहे आर्थिक वातावरण. तर आर्थिक पर्यावरणात आर्थिक शक्तीचा समावेश हा होत असतो. तर आर्थिक वातावरण हे कसं आहे, आर्थिक वातावरणामध्ये आर्थिक प्रणाली, आर्थिक धोरणं, आर्थिक निर्देशांक, बाजारपेठ या गोष्टींचा समावेश होत असतो. तेथील बाजारपेठ कशी आहे, देशामध्ये आर्थिक धोरणं कशी राबवली जात आहे, आर्थिक प्रणाली कशी आहे यावरच व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. त्याचप्रमाणे सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण हा तिसरा घटक आपण पाहत आहोत. तिसरा घटक सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण हा आहे. तर सामाजिक पर्यावरण म्हणजे ज्या समाजात व्यवसाय हा अस्तित्वात आहे आणि कार्यरत आहे अशा ठिकाणचा समाज कसा आहे यावरच त्या व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. म्हणून व्यवसायाच्या विकासासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण जर हे उत्तम असेल तर व्यवसायाचा विकास आणि विस्तार व्हायला मदत होत असते. चौथा घटक आहे तांत्रिक वातावरण. तर देशातील तांत्रिक वातावरणाचाही परिणाम, तांत्रिक वातावरण याचा अर्थ तंत्रज्ञानविषयक परिस्थिती. तर देशातील तंत्रज्ञानविषयक परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा व्यवसायाचा विकास आणि विस्तार हा अवलंबून असतो. जर तंत्रज्ञान हे त्या देशातील वेगानं बदलणारं असेल तर त्याचा व्यवसायाच्या विकासावर परिणाम होत असतो. तर तंत्रज्ञानविषयक परिस्थितीमुळे व्यवसायातील कार्यक्षमतेत, उत्पादन क्षमतेत वाढ होत असते, दर्जामध्ये सुधारणा होत असते आणि त्यामुळे मागणीत वाढ होऊन व्यवसायाचा विकास हा होत असतो. तर अशा रीतीने तंत्रज्ञानिक परिस्थिती कशी आहे, तांत्रिक वातावरण कसं आहे यावर सुद्धा व्यवसायाची परिस्थिती किंवा व्यावसायिक पर्यावरण हे अवलंबून असतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कायदेशीर वातावरण. त्यालाच वैधानिक वातावरण असंही आपण म्हणतो. तर त्या देशामधील कायदेशीर स्थिती कशी आहे, त्या देशातील वर्तमान कायदे कसे आहे
आंतरराष्ट्रीय कायदे कसे आहे, करविषयक नियम कसे आहे, स्पर्धेविषयीचे नियम कसे आहे, औद्योगिक धोरण कसं आहे, सरकारी नियम कसे आहे, यावरही व्यावसायिक पर्यावरण हे अवलंबून असतं. आणि जर कायदेशीर वातावरण व्यवसायासाठी अनुकूल असतील तर व्यवसायाचा विकास आणि विस्तार व्हायला मदत होत असते. आणि शेवटचा मुद्दा एक याच्यात लिहायचा राहिलेला आहे, टाईप करायचा राहिला आहे, तो म्हणजे नैसर्गिक वातावरण. तर नैसर्गिक वातावरण ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे व्यावसायिक पर्यावरणासाठी. तर नैसर्गिक वातावरण जर योग्य असेल, हवामान परिस्थिती चांगली असेल, पर्यावरणीय प्रणाली चांगली असेल, प्रदूषण फारसं नसेल, नैसर्गिक संसाधनं चांगली असतील तर व्यवसायाला अनुकूल वातावरण मिळतं आणि व्यवसायाचा विकास आणि विस्तार व्हायला मदत होत असते. तर अशा रीतीने व्यावसायिक पर्यावरणाचे प्रकार आपण इथे अभ्यासलेले आहेत.